आणि या एका गंभीर विषयाबाबत आज जागरूकता निर्माण झाली असं मला दिसतंय. बंधू भगिनींनो, आपण सरकारी नोकरी जेव्हा करतो तेव्हा काय येतो आपण सरकारी नोकरी? तुमच्यापैकी अनेक नवीन असे पोरं असतील जे प्रायव्हेट कंपनी सोडून आज भारत सरकारची सेवा करायला इथं आले. काही आपले महिला आहेत ज्यांना नोकरी करायची इच्छा नव्हती, पण परिस्थिती अशी झाली की घरामध्ये जो कमवता ते नाहीशी राहिले, ते राहिले नाही, तर शेवटी त्यांना घराबाहेर पाऊल ठेवून नोकरी करण्यासाठी फॅक्टरीमध्ये यावं लागतं. आणि हे फॅक्टरीमध्ये जेव्हा आपण येतो, आपण सरकारी नोकर म्हणून स्वतःला जेव्हा आपण आपला परिचय करून देतो, तेव्हा समोरचा आपल्याकडे हेवेनी बघत असतो. यांचं बरं आहे, यांचा पगारही चांगला आहे, रिटायर झाल्यानंतर मरोस्तोवर यांना पेन्शन पण मिळतं, हे मेले की त्यांच्या बायकोला मिळतं, आणि बायको पण नाही राहिले तर मुलांना मिळतं, मुलं नाही राहिलं तर मग विधवा पोरीला मिळतं. म्हणजे यांचं जवळजवळ 2 पिढी हे सरकारी पैशांनी हे लोक जगत असतात. हे जो सरकारी नाहीये त्याच्या मनातले विचार सांगतात. आणि हे 2004 मध्ये जी घटना घडलेली आहे, मी त्या घटनेचा एक साक्षी आहे. कारण मी 89ला कामाला लागलो. 2004च्या आधी सुद्धा आम्ही लोकांना जागवायचा प्रयत्न करतो की भारत सरकारमध्ये पेपरवर चाललंय. जसं आता बजेट येणार आहे 29 तारखेला, तर पेपरमध्ये इकडे तिकडे तुम्हाला गुणगुण लागते की बजेटमध्ये अशी होण्याची शक्यता आहे, बजेटमध्ये तुम्हाला हे तरतूद देतील, हे काढून घेतील. येत असतं पेपरमध्ये. जे तज्ञ लोक आहेत, हुशार लोक आहेत, ते आपले विचार मांडत असतात. 2004च्या पूर्वी आम्ही लोकांना जगवायचा प्रयत्न केला, तर तेव्हा लोकांनी सांगितलं झालंय का, कशाला बोंबलतो, काय घेणे, कशाला उगाच लोकांना चिडवतो, असं काहीच होणार नाही, पेन्शन बंद होतंय, मूर्ख हा मूर्ख, याची युनियन मूर्ख, याचं फेडरेशन मूर्ख. झालं. 2004ला नियम आला पार्लिमेंटमध्ये. काँग्रेस आणि बीजेपी दोघं मिळून सुषमा स्वराज आणि पी चिदंबरम, काँग्रेसचे पी चिदंबरम आणि बीजेपीचे सुषमा स्वराज कट्टर एकमेकाचे विरोधी, पण एनपीएस लागू करण्यासाठी दोघं एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही प्रस्ताव मांडा, आमचं जाहीर पाठिंबा आहे. आणि हा निर्णय झाला. त्यावेळेला सुद्धा जेव्हा कामगारांना आम्ही संबोधित करत होतो, तेव्हा जसं आपल्या नवीन पोरांना आज जागे झाले, तब का लड़का लोग आके बोलता था आपको कुछ समझता है क्या, देश 20 साल में कहां से कहां जाएगा, आज का 100 रुपया 10,000 1 लाख हो जाएगा, तो क्या प्रॉब्लम है, हमारा तनख्वाह में से 10% जा रहा है, आपको क्या प्रॉब्लम दिख रहा है ना, आपका बीच में का ही कुछ लोग रिटायर हो रहा है ना, मैं एनपीएस में नहीं है, मैं ओपीएस में है, ये एनपीएस में है, मेरा 40,000, इसका 40,000 बेसिक, मैं जब रिटायर हो जाऊंगा, क्योंकि मैं ओल्ड पेंशन स्कीम में हूं, मुझे कितना मिलेगा, 20,000 रुपया फिक्स्ड, लास्ट बेसिक का 50%. समजून घ्या फरक काय एवढं असं पोट तिडकीने आम्ही जागा करायचा प्रयत्न करतो. व्हायचं का नाही ते तुम्ही ठरवा. जागा होना है, लड़ना है, नहीं लड़ना है, वो आप लोग के ऊपर है. हम लोग बोलना हमारा फर्ज है, लीडरशिप हम लोग कर रहा, और एक ऐसा झंडे का लीडरशिप कर रहा जो हम झूठ आपको नहीं बोल सकता, झूठा आश्वासन नहीं दे सकता. 20,000 अगर मुझे तनख्वाह मिल रहा है, ये एनपीएस का लड़का, ये भी, या महिला, ये भी 18 साल 20 साल सर्विस करके ये भी रिटायर हो रहा है, इसका भी बेसिक 40,000 है. इसको कितना मिलेगा पेंशन, वही जो आप लोगों ने सुना रखा, 3,000 4,000. उस वक्त अगर मार्केट थोड़ा बढ़ा रहेगा तो 200-400 और ज्यादा, और धड़ाम से मार्केट गिर गया तो उतना ही पट से तुम्हारा जो 4,000 का सपना है वो 2,000 का है. तो मैं आप लोगों को यही पूछना चाहता हूँ, क्या हम लोग मार्केट के सहारे हमारा बुढ़ापा गुजारेंगे, या हमको कुछ फिक्स्ड इनकम चाहिए, एक अमाउंट चाहिए, एक अच्छा एक रकम मिलना चाहिए. यही डिमांड है ऑल इंडिया डिफेंस एम्प्लॉयज फेडरेशन का और सेंट्रल गवर्नमेंट का. आप हमको करोड़पति बनाना चाहता है, स्वागत है उस बात का. मार्केट अगर ऊंचाई अगर आसमान पे गया तो हम लोग भी करोड़पति बन जाएंगे, लेकिन मिनिमम कम से कम जो एक सरकारी ओपीएस को मिलता है 18,000 आज हमारा मिनिमम ग्रेड पे है ना. कितना है हमारा मिनिमम तनख्वाह, 18,000 से कम किसी को दे नहीं सकता. 18,000 से अभी हाफ कितना होता है, 9,000 रुपया. 9,000 रुपया हमको फिक्स कर दो. चलिए आज का डेट में, मतलब मैं लोस्ट का बोल रहा हूँ, जैसा मेरा पद रहेगा वो हिसाब से, उसके लिए भी भारत सरकार तैयार है. बोल तो रहा है कि लखपति करोड़पति. अब लखन मोशी जो रिटायर हो गई, आप लोगों को पता है वो लेडी का क्या स्टाइल था.
रोज घर जाते जाते 2-2 3-3 बैग भर के ले जाती थी। किसके लिए ले जाती थी? खुद नहीं खाती थी, परिवार के लिए, अपना फैमिली के लिए, बच्चों के लिए, घरदार के लिए। अब वो ले जाएगी 3,000 रुपए तनख्वाह में। ये थोड़ा बात सीरियसली सोचिए। मैं एआईडीएफ की तरफ से आप सबको आश्वस्त करना चाहता हूं, हम लोग आज नहीं, जब से 2004 से पहले से, जब से सरकार का यह निर्णय हुआ तब से लेके अभी तक हम लोग इसके खिलाफ है और खिलाफ रहेंगे। दिल्लीमध्ये 1 दिवसाचा जो धरना आम्ही केला, मुझे खुशी है कि यहाँ इस फैक्ट्री से लगभग 130 अपना कर्मचारी, 130 दिल्ली पहुंचे। क्यों हम लोग ये सब करता है? जगाने के लिए। ये अंधी बहरी सरकार आपका भूख के बारे में बिल्कुल निश्चित है, सुरक्षित है। उनको ऐसा लग रहा है कि सब जी रहे हैं तो ये भी जी लेंगे। फिर आप इंसान जैसा जी रहे हो या कीड़े मकोड़े जैसा जी रहे हो, किसी को कोई लेना देना नहीं। लेकिन आपको सोचना चाहिए, आज नहीं तो कल मैं रिटायर हो जाऊंगा, और जब रिटायर होऊंगा तब अगर ये हालत हुआ, ऐसा अगर एक रकम जिसको लेके एक दिन में अगर वो स्वाहा हो रहा है, खत्म हो रहा है, तो जीऊंगा कैसे? ये जिम्मेदारी है ना। बच्चे 1 साल का बच्चा तो 20 साल के बाद कितना उम्र होता है उसका? 21 साल होगा। वो 1 साल का नहीं रहेगा, उसका पेट भी बड़ा होता है, कद भी बड़ा होता है, उसके डिमांड भी ज्यादा है। तो जब मुझे जरूरत है पैसे का और मेरी क्षमता नहीं है कि मैं कुछ कमा पाऊं, सरकार को मेरा उम्र का 60 साल देकर मैं इज्जत से जीना चाहता हूं, उस वक्त अगर मुझे कहा गया कि ये लो 4,000 रुपया और जी लो या तुम जाके कहीं मर जाओ, तो क्या करना चाहिए? लढना चाहिए। आणि मला विश्वास आहे, मलाच नाही, या नवीन पोरांनी जे आता भाषण दिलं, प्रवीण केंनी, विकासनी, आपल्या वर्ष कमिटी मेंबरनी, ऋषीनी, त्यांच्या आवाजामध्ये ते एक आहे, त्यांना बहुतेक ते आता जाणीव होतंय की ही वाईट परिस्थिती आपल्यावर पण येऊ शकते। मग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गप्प बसायचं का? गप्प बसायचं का? प्रत्येक एनपीएस धारकांनी हे शपथ घेतलं पाहिजे की जोपर्यंत मला ओल्ड पेन्शन स्कीम प्रमाणे मिळत नाही, मी अस्वस्थ बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मी या सरकारच्या विरोधात निरंतर लढत राहील। हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? आणि तुम्ही कुणासाठी करताय? तुम्ही माझ्यासाठी करत नाही, मी यांच्यासाठी करत नाही, मी त्यांच्यासाठी करत नाही, मी स्वतःसाठी करतोय। स्वतः मी जरा इज्जतीने जगावं, समाजामध्ये थोडंसं माझं मान, जे मी सरकारी नोकर असताना जे असे ताट करून चालत होतो, ते रिटायर झाल्यानंतर पण ही मान माझी वाकू नये, परिवार रस्त्यावर येऊ नये, हेच आहे ना विचार। हा जर विचार असेल मित्रो, तर एक संकल्प घेतला पाहिजे। आज जसं गणेशनी सांगितलं, महापुरुषांचं जे आपले मानव आहेत त्यांचं आज जयंती सुद्धा, तेच निमित्त आज इंटरनेशनल यूथ डे भी है। आज का दिन 12 जनवरी इंटरनेशनल यूथ डे है। तो आज यूथ को जगाने के लिए ऑल इंडिया डिफेंस एम्प्लॉइज फेडरेशन ने यही दिन चुना, एनपीएस विरोधी दिवस, ये यूथ के लिए। क्योंकि आज आप यूथ है, यंग है, कल आपका जब 60 साल हो जाएगा तब शायद ये बात आपको याद रहेगा कि कोई था नेता जो हमको बताया था, हम उस वक्त नहीं लड़े, तो ये मेरी हालत है। तो अपना आंख खोलिए, जिस परिस्थिति में हम लोग हैं, जिस रास्ते हम लोग जा रहे हैं एनपीएस को खास करके, उसके ऊपर देखिए ऑर्डिनल फैक्ट्री के लिए तो डबल है, बोलते हैं ना, दर्द का पूरा भंडार है हमारे पास। आता ही फॅक्टरी सुरक्षित आहे की नाही मला नाही माहिती, आता आपण निगम झालोय, की फॅक्टरीचं काय होईल मला नाही माहिती। दरम्यान जर आपण समजा ऑप्शन दिला कॉर्पोरेट कर्मचारी व्हायचा, कॉर्पोरेशनने आम्हाला काही पैसे वाढवून दिले पगारात, आणि तुम्हाला ऑप्शन घेतला तुमच्याकडनं की तुम्ही द्या, ऑप्शन द्या, तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळतील, सरकारी पगार जो मिळतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त, आणि त्या थोडेसे जास्त पैशासाठी आपण जर ते ऑप्शन निगम म्हणून दिला, निगम कर्मचारी, मग तुम्ही एनपीएस मधनं ओपीएस मधनं परमनंटली बाहेर आहे। सरकार जर त्यानंतर दबावाखाली जर निर्णय जरी घेतला, ठीक आहे, सर्व केंद्रीय कर्मचारी आणि राज्य कर्मचाऱ्यांना आम्ही हे पैसा परत देतोय आणि तुम्हाला एनपीएस मध्ये परत आणतोय, तुम्ही ते ऑप्शन मुळे परत येऊ शकता का? कि तुम लोग कहाँ चला गया? तो मेहरबानी करके अपना एजुकेशन जो भी हमारा माँ बाप ने हमको जो सिखाया,
कम से कम इतना तो सीखा है कि इज्जत से जीना है, किसी के आगे हाथ नहीं फैलाना, यही तो सीखा है ना। ये तो हर माँ बाप सिखाता है। इसके लिए हमको जागरूक रहना है। अपना नौकरी बचाइए, कॉर्पोरेट का लड़ाई हम लोग लड़ी रहा। उसके बाद जब मैं रिटायर हो जाऊंगा तो एनपीएस हटाकर अगर ओपीएस मिल जाए तो कम से कम बाकी जिंदगी मैं और मेरा परिवार सुखी रहेगा, इतना एक आश्वासन रहेगा। तो लढेंगे। ये आज का तारीख में एक शपथ आम्ही बनवलंय। तर मी सर्वप्रथम मराठीमध्ये वाचण्यासाठी आपल्या एक भगिनीला बोलवतोय। कुणी या पुढं, हे शपथ तुम्ही घ्या, तुमच्या मागे आम्ही रिपीट करू। त्यानंतर हिंदी के लिए कोई एक नौजवान सामने आ जाइए। मैं एनपीएस वाला ही आएगी, मैं चाहता हूं कि एनपीएस वाला, क्योंकि ये शपथ ओपीएस को लागू नहीं होता, ये जो भी, लेकिन आपके साथ हम लोग शपथ लेने वाला है, हम आपके साथ लड़ने के लिए तैयार है। लेकिन ये जो शपथ है ये एनपीएस को ही लेना है, ये एनपीएस का शपथ है। प्रथम मराठीत शपथ घेण्यासाठी महिला कोण आपले भगिनी पुढे येत असतील तर या, कुणीही या, एनीबडी या।